तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या नवरात्री सणाच्या लाख लाख शुभेच्छा। नवरात्री म्हणजे नवीन हर्ष, माता लक्ष्मीची तुमच्यावर नवीन कृपा। तर ही कृपा तुमच्यावर बरसायची असेल, तुमच्यावर व्हायची असेल तर तुम्हाला चापून चुपून घराची स्वच्छता करायला लागणार। जेव्हा साक्षात तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता करता, कोपऱ्या कोपऱ्यापासून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। घरामध्ये ज्या नको आहेत त्या गोष्टी, जे काही पण असेल ते तुम्ही जेव्हा काढून नवीन वस्तूंची ठेवाठेवी करता, जागा बदलून त्या वस्तूंना करेक्ट वास्तू दिशामध्ये ठेवता, तेव्हा तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टींची ऊर्जा वाढते। आणि खरंच घर स्वच्छ ठेवल्याने कुणाला नाही आवडणार। साक्षात आपण मनुष्य असून आपल्याला इतका आनंद होतो स्वच्छ घर बघून, तर भगवंताला का नाही होणार। ह्या 9 दिवसाच्या ह्या 9वीमध्ये साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये 9 दिवसाचा वास करते। मातेला स्वच्छता, शांतता आणि शुद्धता आणि सगळ्यात महत्त्वाची पवित्रता ही सगळी येते घरात स्वच्छता केल्यानंतरनं। त्यामुळे तुम्ही नवरात्रीच्या आधी म्हणजेच स्वच्छता करणं हे फार गरजेचं आहे। तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक त्या नको आहेत त्या गोष्टी दूर करून त्या गोष्टी नवीन गोष्टीपासून बदलूही शकता किंवा त्या गोष्टी तशाच स्वच्छ करून वापरूही शकता। स्वच्छता केल्याने घरातले जे काही नेगेटिव्ह थॉट्स आहेत, जे काही नेगेटिव्ह थिंग्स आहेत ते जाऊन घरात खरंच स्वच्छता इतकी महत्त्वाची आहे की चांगल्या विचारांची, चांगल्या ऊर्जेची प्रतिकारक आहे। त्यामुळे घरात स्वच्छ राहणं किंवा घर स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या नवरात्रीला तुम्ही तुमचं घर स्वच्छ करताय ना, कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। घर स्वच्छ ठेवल्याने साक्षात माता लक्ष्मीचा तुमच्यावर कृपा होते। आई लक्ष्मी खरंच तुमच्यावर ह्या वर्षी ह्या दसऱ्याला कृपा करावी अशी वाटली तर तुम्ही ह्या दसऱ्याच्या आधी तुमचे घर नक्की स्वच्छ केले पाहिजे। जय माता लक्ष्मी।